श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णतत्तावतार दिगंबरेतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयनानंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिजावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमी येला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोण असंही कळेना. तेन स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोने आपल्यात विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूचे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुनिया स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखे आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण नमिले. ईश चरणी जळले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी अदर दरावजी श्रवणी असे माझे संस्कृतवानी तिकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय गोडाहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोडाहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे बसती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसे जी निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघासी बैसविनी दोहोरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्य मुख्य करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वाराप्रती गेलो.
पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणा तरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरात स्वेच्छेन तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देशी, हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणी तेथून या जाहले. तेपासून या नगरात आनंदे आहो नांतत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजे येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रह यतिवर्य, कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोद द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम अस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोळा माझी वास्तव्य करीता, अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गाने टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणाच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळापा करी आदर. योग यागदिक काही चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवारी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली म्रात, रूपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात येथे विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही, आता जाऊन लवलाई भेटू तयाती वरिया. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोच येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोद तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.